हे लाडू गुजरातीमध्ये खूपच फेमस आहेत आणि मॉलमध्ये गेलेलं शॉपिंग करायला आणि एवढे फेमस आहेत ना हे लाडू की त्यांच्या हर फेस्टिवलला, हर सणाला म्हणजे लग्न असू दे, काही पण असू दे, सण असू दे, सत्यनारायण पूजा असू दे, हे लाडू बनवलेच जातात आणि खूप छान लागतात. आणि हे बघा पावसाचे सगळे कुंडे वगैरे आलेले आहेत. पॉट हाय फ्रेंड्स, कशा सगळे मस्त ना. श्री स्वामी समर्थ, ओम साईराम. हे चुरमा लाडू बनवते मी. हा गव्हाचा हे आहे, पीठ आहे, असं दरदर हे केलेलं, एकदम फाईन म्हणजे असं हे नाही केलेली पावडर. तर ती घ्यायची आपल्याला. हे 1 किलो होती. हे बघा, हिला स्वच्छ करून चाळून वगैरे घेतलेली मी. त्याच्यात थोडंसं स्लाईड मीठ टाकायचं, जास्त नाही, एकदम थोडंसं. आणि मिक्स करून ह्याच्यामध्ये जेवढं पाणी तुम्ही असं मुठ्ठी बंद होईल ना एवढंच पाणी ॲड करून हे करायचं. याला जास्त आपण पीठ मळतो तसं नाही करायचं. याला हे तुम्हाला दाखवते मी आता. हे बघा, हे असं. तर जास्त पाणी ॲड नाही करायचं, थोडं थोडंच टाकत आपल्याला हे करायचं आहे. कठीण पण नाही बांधायचं ना, असं एकदम सॉफ्ट पण नाही बांधायचं आणि मीडियम पण आहे. असं म्हणजे काय बोलतात त्याला, असं 3/4 असतो ना, तसं तसं हे करायचं आहे, बांधायचं आहे. म्हणजे तेलात तळताना पण व्यवस्थित हे होऊन जाईल असं. हे बघा, हे बांधलं होतं मी. तर हे जे आहे ना, असे आता मोठे असे छोटे असे हे होईल ना, असं करून बाजूला ठेवायचे आहेत. आणि एकदम छोटे छोटे करायचे आहेत. जास्त मोठे जाड केले ना तर ते आतून तळल्या नाही जाणार आणि हे नाही होणार, म्हणून असे छोटे छोटे करायचे आहेत. हे बघा, हे असं सगळं करून ठेवायचे आहेत आपल्याला. गुजरातीमध्ये ना हे एवढं फेमस आहे ना, म्हणजे लग्न असू दे किंवा सत्यनारायण पूजा असू दे, काही पण असू दे, हे बनवतातच. तेल आपल्याला जास्त गरम करून परत स्लो गॅसवर याला भाजायचं आहे. पुन्हा मिडियम गॅसवर ठेवायचं आहे, का तर आतून कच्चं नाही राहावं म्हणून. आणि जास्त पण बाहेरून नाही हे करायचं, नाही तर कडक होईल. जसं जसं एकदम ब्राऊन कलर येईल ना असंच हे करायचं आपल्याला, भाजायचं आहे. पण मंद गॅसवरच आपल्याला हे भाजायचं, म्हणजे आतून पण भाजलं झालं नाही तर पीठ राहतं तसंच. ह्यांचे काही पण सण असू दे, काही पण असू दे, लाडू बनवले जातात आणि हे खूप फेमस आहेत गुजरातमध्ये. मी 2 वर्षापूर्वी बनवलेले आता, आणि कधी कधी खायचे असले की मी विकत आणते. हे आत्ता बनवलेत मी, म्हणलं चला काहीतरी बनवूया. खूपच ह्याची आठवण येत होती मला. आणि हे थंड झाले की नाही की ह्याला असे बारके तुकडे करायचे आहेत. हे बघा, हे असे बारके तुकडे करून घ्यायचे आहेत आणि नंतर मिक्सरला परत बारीक करायचे आहेत. बारीक एकदम करून घ्यायचे मिक्सरला सगळे. ते कसं पीठ होतं तर सफेद होतं. आता हे बारीक झालं का नाही की आपण तेलामध्ये तळून घेतलं ना, त्याच्यामुळे हे तुम्हाला असं ऑइली ऑइली दिसेल. बघा, हे पीठ कोण कोण तुपामध्येच तळतं, मी तेलामध्ये तळलेत आणि घरातच करायचे आहेत. त्याच्यामुळे मी तूप टाकायला कंजूशी नाही केलेली, तुपातच हे लाडू बनतात. बाहेरचे जर विकत आणायचे असले तर डालडा वगैरे सगळं मिक्स असेल ते आपल्याला नाही माहिती. प्युअर घीवाले बोलतात, पण ते काय गॅरंटी वॉरंटी आजकाल कोणच देत नाही, पण ते नुसते बोलतात प्युअर तुपातले आहेत. हे बघा, हे सगळं आता आपलं झालं आहे रेडी. गाडी गेली, इग्नोर करा प्लीज. हे ड्रायफ्रूट घेतले होते, काजू बदाम, आणि घरामध्येच करायचे होते म्हणून मी भरपूर तूप टाकलं आहे. म्हणजे भरपूर म्हणजे एवढं पण नाही टाकायचं की ते लाडू बांधता नाही आले आपले पाहिजेत, असं नाही करायचं. जेवढं पाहिजे तेवढंच तूप, आणि जेवढे तुपट असे होतील ना एवढे खूपच सुंदर होतात हे लाडू, मस्तच होतात. हे मी थोडंसं तूप आत्ता गरम केलं होतं ड्रायफ्रूटसाठी, ते व्हिडिओज हे झालं माझ्याकडून. हे बघा, ह्याच्यामध्ये आता हे करायचं आहे, पिठी साखर असते ना ती मिक्स करायची ह्याच्यामध्ये. 1 किलो मी पीठ घेतलेलं होतं आणि पिठी साखर अर्धा किलो. पण आमच्यात एवढं गोड कोण खात नसल्यामुळे जसं तुम्हाला गोड आवडेल तसं तुम्ही मिक्स करून हे करू शकता. हे मी आता ह्याला सगळीकडे लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे या गव्हाच्या पिठाला. हे बघा, थोडं जराशी मी परत टाकलं होतं. आपण चेक करून हे करायचं आहे, साखर किती आहे काय किती नाही. हे बघा, परत हातानं मिक्स करून सगळीकडे लागेल असं मिक्स करायचं आहे हातानेच. हे सगळं मिक्स झालं आहे, पण मी याच्यात थोडी परत साखर टाकली होती,
आता थोडंसं गोड कमी होतं म्हणून. आणि छान झाले होते लाडू, म्हणजे असं जास्त गोड पण नाही, जास्त कमी गोड पण नाही, जसे पाहिजेत ना तसे लाडू झाले होते मस्त. आणि हे मी अर्धा किलो साखर नव्हती घेतली, थोडी बाजूला ठेवलेली मी पिशवीमध्ये. तर हे आपलं बाद झालं, एवढी साखर भरपूर झाली होती. आणि छान झाले होते लाडू, असे मध्यम असे गोड वगैरे, असे जास्त हे नाही. हे बघा, असं सगळीकडे हे करून घ्यायचं आहे. नंतर ह्याच्यामध्ये तूप टाकायचं आपल्याला. आणि जोपर्यंत तो लाडू असा बांधला जात नाही ना हातामध्ये, तोपर्यंत ह्याच्यामध्ये तूप टाकत राहायचं आहे. नाहीतर ते लाडू हे होणार नाही आणि पटकन फुटला जाईल. आणि एकदम सॉफ्ट पण नाही होणार, तोंडात टाकला की विरघळेल असा आपल्याला लाडू बनवायचा. आणि बनतो पण मस्तच बनतो हा लाडू, करून बघा, खूपच छान. आणि तुपातलं असल्यामुळे आणि घरचं मेन म्हणजे असल्यामुळे खूपच छान बनवायला, एकदम इझी आहे. करून बघा तुम्ही. आजकाल घरघंटी सर्वांच्या घरी असते. थोडंसं असं आपलं रवा कसा असतो, मोठा रवा, तसं आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे गव्हाचं घंटीमध्ये. आणि नंतर चाळून वगैरे तुम्ही पिठी साखर घालायची. जसं हे दाखवलं आहे तसंच तुम्ही सेम करा. आणि हे तूप मी वरून डब्यातून टाकत गेली होती, जेवढं पाहिजे आपल्याला तेवढं तूप याच्यामध्ये ॲड करत गेली होती. आणि हे असं तुम्ही बनवू शकता. आजकाल चुरमा लाडू खूपच फेमस झालेला आहे, म्हणजे सगळ्यांनाच आवडायला खूप, म्हणजे छान लागतो खायला हा लाडू. काही गुजरातचं हे नाही करत, पण खूप छान लागतो हा लाडू बनवायला. छोटे छोटे लाडू बनवत होते मी, छोटे छोटे लाडू बनवत होते. पण खांदा माझा उजवा खूपच बरा होता, पण तो काय झालेला, जोर द्यायला लागले की दुखायला लागला. त्यामुळे परत मोठे मोठे एकदम केले होते. नाही तर मला छोटे छोटेच बनवायचे होते. आणि खांदा दुखायला लागल्यामुळे मोठे बनवले. आणि घरामध्ये कोण असं तुपात वगैरे असा हात घालायला मागत नाही. हे बघा, हे असं पूर्ण मिक्स कसं छान झालं होतं. हे बघा, हे बनले आपले लाडू. कसे वाटतात नक्की सांगा. आणि या सगळेजण लाडू खायला बी आणि करून पण बघा, खूप छान बनतात. आणि एवढे सॉफ्ट बनतात ना, तोंडात टाकताच विरघळतात एकदम असे. आणि घरामधले केल्यामुळे तुपाला नो कॉम्प्रोमाइज. तूप जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता. लाडू असे हे होईस्तोपर्यंत हे झाले होते तयार. या सगळेजण खायला. नंतर संध्याकाळी मॉलमध्ये गेलो होतो, थोडं सामान घ्यायचं होतं म्हणून गेलेलं होतं. ह्या मॉलमध्ये ना, माझी मुलं छोटी असताना आम्ही तेव्हापासून ह्या मॉलमध्ये जातो आहे. मुलांना शाळेमध्ये सोडायचो आणि तिथून 8 वाजता त्यांचं ओपन करत होते ना, ते भाजीची वरचा कचरा वगैरे काढून साफ करून भाजी मांडायची वगैरे त्यांचं असतं. मॉलमध्ये कशी साफ केलेली भाजी असते, तर तेव्हा आम्ही ओपनिंगलाच त्यांच्यात घुसायचो आणि थोडं सामान घेऊन घरी यायचो. इथेच आमची शॉपिंग कायम झालेली आहे ह्याच मॉलमध्ये. प्रमोशन वगैरे काय नाही. इथे आज संडे असल्यामुळे खूप म्हणजे अशी गर्दी होती इथे लव गार्डन साईडला पण. हे बघा, खूपच गर्दी आहे. संडे म्हणलं की बाहेर सगळे फिरायला जातात. हे बघा, हे नॅशनल हँडलूम. इथे आम्ही आतमध्ये आलेलो. हे पूर्ण असं ग्राउंड फ्लोअरला आहे, पूर्ण म्हणजे आत भोयऱ्यात आहे हे. तिथे नेट पण चालत नाही. इथे थोडं सामान घ्यायचं होतं आणि नंतर निघालो बाहेर. हे किती सुंदर होतं बघा, हे सगळं बाहुल्या वगैरे खूप छान होतं हे. पूर्ण हँडीक्राफ्टचं वगैरे, हँडलूम म्हटलं की इथे सगळं तुम्हाला राजस्थानी, गुजराती वगैरे इथे सगळं तुम्हाला आयटम बघायला भेटेल. हे चेअर वगैरे इथे बाहेर ठेवलेले होत्या. ही कुल्फी घेतलेली 20 रुपयाची. 20 रुपयाची पाणीपुरी, 20 रुपयाची कुल्फी. खुश आम्ही. कुल्फी खूप आवडते मला. आणि एक एक लेडीज अशा असतात ना, की स्वतःहून हात लावून म्हणायचं बाजूसारखाना. जर हेच जर जेंट्सने केलं तर किती हंगामा करतील ना. गाडी चालवताना पण तसंच, जर त्यांनी ठोकली तर गाडी सॉरी सॉरी. आणि जर माणसाने ठोकली तर तिथं शिव्या वगैरे घालून मोकळ्या होतात. कशा असतात ना लेडीज, जबरदस्त. काय बोलायचं आत्ताच्या लेडीजना. आणि हे बघा, पावसाचे कुंडे वगैरे आलेत. जबरदस्त शॉपिंगचं आता हे चालू झालं. आता कुंड्या वगैरे एवढे सगळे घेऊन येते. हे हँगिंगच्या कुंड्या होत्या इथे. इथे कुल्फी खाल्ल्यानंतर परत आम्ही घरी गेलो होतो. ही माझी सगळी शॉपिंग होती. आणि लाडू कसे वाटले नक्की सांगा.
आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली. आणि प्लीज सबस्क्राईब करा. सगळे बघतात माझे हे व्हिडिओ, सबस्क्राईब कोण करत नाही. प्लीज सबस्क्राईब करा. प्लीज हे सगळं घेतलं होतं. मकाई पोहा, पुन्हा मेवा, बिस्किट, हे चोकोपाय होतं स्ट्रॉबेरीवाला. फक्त 5 पीस होते, 5 का 6 पीस होते. हे गुड डे बिस्किट, चींज संपलेली चींज घेतलेली आणि हे पराठा घेतलेला आणि हे दूध. आणि कसे वाटले लाडू सांगा नक्की, या खायला. बाय.